रात्रीचे साधारण 9:30 वाजले होते. घरात थोडी शांतता होती. स्वयंपाकघरातून फक्त भांड्यांचा आवाज येत होता. आशाजी त्यांच्या खोलीत बेडवर झोपल्या होत्या. त्यांचे डोळे बंद होते, पण झोप मात्र त्यांच्यापासून खूप दूर होती. दिवसभराच्या धावपळीनंतर आता मन थोडे शांत झाले होते, पण शरीर थकले होते. थोड्या वेळाने सलोनी हातात ट्रे घेऊन खोलीत आली. ट्रेवर बदाम आणि केशर असलेले गरम दूध ठेवले होते. एक ग्लास साईसाठी आणि एक संजयसाठी. ट्रेच्या सौंदर्यापेक्षा सलोनीच्या चेहऱ्यावरील हास्य अधिक जिवंत दिसत होते. आई, मी तुझ्यासाठी बदामाचे दूध आणले आहे. तुला चांगली झोप येईल, ती हळू आवाजात म्हणाली. आशाजींनी डोळे उघडले आणि हसून म्हणाल्या, असं वाटतंय की तू माझ्या प्रत्येक गरजा मी काही न बोलता समजून घेतेस. संजयही मागून खोलीत आला. त्याने पटकन ट्रेमधून त्याचा ग्लास उचलला आणि म्हणाला, वा, काय सुगंध आहे. सलोनी, तू खूप चांगली आहेस. त्याने ट्रेमधून त्याचा ग्लास उचलला आणि म्हणाला, वा, काय सुगंध आहे. सलोनी, तू दिवसेंदिवस आईसारखी होत चालली आहेस. सलोनी हसत हसत म्हणाली, मी माझ्या सासूबाईंना पाहूनच सर्व काही शिकले आहे. आशाजींनी ग्लास हातात घेतला. दूध कोमट होते. वर केसरच्या 2-3 पातळ रेषा तरंगत होत्या. एक घोट घेतच ती थोडी थांबली. आज चव थोडी वेगळी होती. ती गोड होती, पण त्यात काहीतरी विचित्र होते. सुनबाई, त्या हळू आवाजात म्हणाल्या, आज याची चव वेगळी लागत आहे. संजय लगेच म्हणाला, आई, हे तुझं रोजचं बोलणं आहे. कधी खूप गोड, कधी कमी गोड, तर कधी जास्त केशर. आता तू शांतपणे सगळं दूध पिऊन टाक. आज तुला कुठलंही निमित्त मिळणार नाही. सलोनी हसत म्हणाली, आई, मी आज काहीतरी नवीन करून पाहिले आहे. ते भाजलेलं बदाम बारीक करून टाकले आहेत. कदाचित म्हणूनच त्याची चव वेगळी असेल. पण तुम्हाला खूप चांगली झोप येईल. आशाजी हसल्या आणि मग त्यांनी गुपचूप सर्व दूध पिऊन घेतले आणि ग्लास जवळच्या एका छोट्या टेबलवर ठेवतात सलोनी तो उचलण्यासाठी खाली वाकली आणि हलक्या हास्यासह म्हणाली, आई, मी तुमच्या पलंगावर पाण्याचा ग्लास आणि तुमचे औषधही ठेवले आहे. तिचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच संजयनी तिला थांबवले आणि म्हणाला, सलोनी, आज मी आईला औषध देतो. तू जा आणि तुझे स्वयंपाकघरातील कामं पूर्ण कर. त्याचा स्वर अगदी सामान्य होता, पण त्यात रागाचा एक छोटासा इशारा होता. आपुलकीची आणि जबाबदारीची भावना स्पष्टपणे दिसून येत होती. सलोनी क्षणभर गप्प राहिली, मग हसून मान हलवली. ठीक आहे, मी स्वयंपाकघराचे काम पूर्ण करते. तिने ट्रे उचलली आणि बाहेर गेली. आता खोलीत फक्त संजय आणि त्याची आई उरली होती. संजय त्याच्या आईकडे आला आणि तिच्या पायाजवळ बसला आणि म्हणाला, आई, सलोनी आजकाल तुझ्यासाठी नवीन प्रयोग करत आहे. तू फक्त विश्रांती घे, बाकीचं आम्ही सांभाळू. मग त्याने बेडजवळ ठेवलेले औषध उचलले आणि प्रेमाने आईच्या तळ हातावर ठेवले आणि म्हणाला, आई, हे घे औषध आणि मग शांत झोप. मी इथे जवळच आहे. आशाजींनी तिच्या मुलाच्या डोळ्यात पाहिले, जे फक्त प्रेम आणि आपुलकीने भरलेले होते. तिने औषध घेतले, पाणी प्यायले आणि शांतपणे उशीवर डोके ठेवले. नंतर संजय उठला आणि खोलीतील दिवे मंद केले. खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश आता थोडा अधिक स्पष्ट दिसत होता, पण त्या चंद्रप्रकाशाच्या थंडीत ही थोडी बेचैनी वाटू लागली. असं काही की ते शब्दात सांगणं अवघड होतं, फक्त भावनांमध्ये होतं. आणि मग आशाजींना कळलेच नाही की त्या कधी झोपी गेल्या. आता सकाळ झाली. ती एक कडाक्याची सकाळ होती. खिडकीतून हलके धुके आत येत होते आणि संपूर्ण घर थंड होते. हवेत एक प्रकारचा ओलावा होता. आशाजी जाग्या झाल्या तेव्हा भिंतीवरील घड्याळावरील सुया 7:30च्या जवळ होत्या. थंडीमुळे त्यांचे हात सुकले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ताजेपणा होता. त्यांनी हळूच रजाई काढली आणि जमिनीवर पाय ठेवले. थंड टाईल्स स्पर्श त्याच्या पायांच्या नसांना स्पर्शल्यासारखा वाटला. तरीही त्या हसल्या आणि स्वतःशीच म्हणाल्या, मी स्वतःच आज माझ्या मुलासाठी आणि सुनेसाठी चहा बनविला तर. तिने स्वतःला लोकरीच्या शालमध्ये गुंडाळले आणि हळुवारपणे स्वयंपाकघराकडे चालत गेली. घर आता पूर्णपणे शांत होते. फक्त भिंतीवरील घड्याळाची टिकटिक आणि दूरवरून येणाऱ्या वाहनाचा अधूनमधून आवाज ऐकू येत होता. स्वयंपाकघरात जाऊन तिने गॅस पेटवला आणि प्रथम पाणी ओतले. मग तिने आले आणि वेलची बारीक करायला सुरुवात केली. आले बारीक करताना तिचे हात थरथरत होते, पण तिच्या हृदयात एक विचित्र उबदारपणा होता. सलोनीला थोडा गोड चहा आवडतो आणि संजयला कडक आल्याचा चहा आवडतो, ती स्वतःशीच म्हणाली आणि किंचित हसली. हळूहळू स्वयंपाकघरात चहाचा सुगंध दरवळू लागला. पेटलेला गॅस आणि चहाच्या गरम वाफेने सकाळच्या थंड वातावरणात थोडी ऊब आली.
इकडे बेडवर सलोनी एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला वळली. चहाचा सुगंध तिच्या नाकापर्यंत पोहोचला म्हणून तिने डोळे उघडले आणि रजईतून हात बाहेर काढून ती बडबडली, एवढा तीव्र सुगंध, चहा कोणी बनवला? ती उठली आणि हळूच खोलीबाहेर पाहू लागली. आशाजी स्वयंपाकघरात शाल पांघरून उभ्या होत्या आणि मोठ्या प्रेमाने चहा बनवत होत्या. ती काहीच बोलली नाही, फक्त उभी राहून त्यांना पाहू लागली. मग त्यावेळीच आशाजी मागे वळून न पाहत म्हणाल्या, सलोनी उठलीस का? बघ मी आज चहा बनवला आहे, खूप थंडी आहे ना. बरं असं कर, संजयलाही उठव. आशाजींनी चहा ओतायला सुरुवात करताच त्यांचे हात थरथर कापत होते. त्यांनी सलोनीला हाक मारली, सुनबाई चहा तर तयार आहे, फक्त कपमध्ये ओत. संजयला गरम गरम चहा दे आणि हा मला फक्त अर्धा कपच भर, मी आता जास्त चहा पिऊ शकत नाही. सलोनीने शांतपणे कप उचलले आणि काहीही न बोलता चहा ओतायला सुरुवात केली. पण त्या क्षणी आईच्या आवाजात असणारा थकवा आणि त्यासोबत आईची माया दोन्ही दिसून येत होतं आणि ते कोणाच्याही हृदयाला स्पर्श करणार होतं. संजय अजूनही खोलीतच होता. त्याने त्याच्या आईकडे पाहिलं, थरथर कापणारे हात आणि तरीही आपल्या मुलाला गरम गरम चहा देण्याची काळजी. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि पुन्हा हसत म्हणाला, आई तुझ्या हातची चहा पिऊन माझा पूर्ण दिवस टवटवीत जाणार. आशाजी काहीच नाही बोलल्या, पण त्यांच्या डोळ्यात चमक आली. हातात चहाचा कप घेऊन आशाजींनी हळूच संजयकडे पाहिले आणि म्हणाल्या, बाळा मला एकदा डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतो का? संजय आश्चर्याने त्याच्या आईला म्हणाला, आई तुझी तब्येत ठीक नाही का? तो आणखी काही विचारण्यापूर्वीच आशाजी हलक्या हास्यासह म्हणाल्या, अरे तू एवढी काळजी का करतोस? तुझ्या आईला काहीही झालेलं नाही. गेल्या 3-4 दिवसांपासून फक्त थोडेसे डोकेदुखी आहे. मला वाटले की डॉक्टरांकडून औषध घ्यावे. मग जवळच बसलेली सलोनी हसत म्हणाली, आई मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते, त्याच्याकडे अजून खूप काम आहे. हे ऐकून संजयचा चेहरा तणावग्रस्त झाला. तो खंबीरपणे आवाजात म्हणाला, पण सलोनी माझ्यासाठी माझी आई सर्वात आली आहे. थोड्या शांततेनंतर आशाजींनी परिस्थिती हाताळली आणि म्हणाल्या, तसे सुनबाई बरोबर बोलत आहे, मी तिच्यासोबत जाईल. हे ऐकून सलोनी थोडीशी हसली. पण मित्रांनो, सलोनीच्या हास्यामागे काय होते कदाचित ते सत्य जे अद्याप कोणालाही माहीत नव्हते. दुपारची वेळ होती, अंगणात सूर्य चमकत होता आणि हवा अजूनही थंड होती. डॉक्टरांकडून औषध घेऊन आशाजी आणि सलोनी घरी आले होते, पण आशाजी अजूनही अस्वस्थ होत्या. बाहेर बसून ऐकलेले डॉक्टरांचे शब्द तिच्या कानात घुमत होते. जेव्हा तिची तपासणी झाली होती आणि त्या बाहेर वाट पाहत होत्या, तेव्हा सलोनी डॉक्टरांच्या खोलीत गेली होती. दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता. तेव्हा आशाजींना त्यांच्या कानात एक मंद आवाज ऐकू आला, जसे मी तुम्हाला सांगितले तुम्ही लगेच तसेच औषध द्या, पण लक्षात असू द्या यात माझं नाव नाही आलं पाहिजे. तो आवाज डॉक्टरांचा होता. आशाजी स्तब्ध झाल्या. त्यांनी मान खाली केली. त्यांना काही समजत नव्हते. का खरंच त्यांनी हे ऐकलं होतं का, की तो त्याचा भ्रम होता? त्याचे हृदय म्हणाले, नाही सलोनी अशी असू शकत नाही. पण त्यांचे मन आता प्रश्नांनी भरले होते. तरी त्यांनी सलोनीला काहीही विचारले नाही. ती फक्त शांतपणे तिच्या खोलीत गेली. पण तिचं मन आता अस्वस्थ वाटत होते. ती स्वतःला प्रश्न करत राहिली. कधी कधी आपल्या मनातील भीतीमुळेही आपल्याला आवाज ऐकू येऊ लागतात. कदाचित असंच झालं असेल. जर सलोनी काही चूक करत असेल तर ती माझी इतक्या प्रेमाने सेवा का करेल? मग ती हसली आणि हळुवारपणे म्हणाली, कदाचित मीच वेडी आहे. माझी सून खरोखरच खूप चांगली आहे, पण जे मनात होते ते बुद्धी स्वीकारायला तयार नव्हती. कुठेतरी नक्कीच काहीतरी घडत होते जे हळूहळू प्रकट होणार होते. संध्याकाळची वेळ होती. संजय घरी येताच त्याच्या डोळ्यात आनंदाची चमक स्पष्ट दिसत होती. तो थेट आईच्या खोलीकडे निघाला. आत जाताच तो हसत म्हणाला, आई माझ्या हातात काय आहे ते सांग. आशाजी काही बोलायच्या आधीच सलोनी तिथे पोहोचली. तिची नजर संजयच्या हातातल्या छोट्या पेटीवर पडली आणि ती आश्चर्याने म्हणाली, अरे वा, खूप सुंदर, आणि तेही सोन्याचे कानातले. माझ्यासाठी किती आश्चर्य. संजय हसला आणि म्हणाला, नाही, हे माझ्या प्रिय आईसाठी आहे. बघ आई, जशी तुला आवडतात मोठमोठे कानातले झुमके, अगदी तसेच आणले आहेत. आशाजींनी कानातले मोठ्या प्रेमाने हातात घेतले. डोळ्यात ओलावा आणि हास्य दोन्ही होते. आई तुला कसे वाटले ते सांग. संजयचे शब्द ऐकून आशाजी म्हणाल्या, खूप सुंदर आहेत बाळा, पण हे खूप महागडे दिसतायत. संजय लगेच म्हणाला, आई तुझ्या समोर त्याची काय किंमत आहे? सलोनी गप्प होती, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं.
1 महिना उलटून गेला होता. जानेवारीची एक थंड संध्याकाळ होती. आशाजी दररोज प्रमाणे घराबाहेर असलेल्या छोट्या बागेत फिरायला आले गेल्या होत्या. थंड वारा त्यांच्या दुपट्टीशी खेळत होता. तेव्हा त्यांची नजर एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्यांची सुनबाई सलोनीवर पडते. ती एका अनोळखी तरुणाशी बोलत होती. आशाजींना आश्चर्य वाटले. त्यांनी थोडे अधिक बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीच समजले नाही. त्या बागेतल्या असलेल्या दगडी बाकामागे शांतपणे लपल्या. त्यांचं मन अस्वस्थ झालं होतं. यावेळी सलोनी या अनोळखी व्यक्तीसोबत बोलत असेल. मग त्याच वेळी त्या तरुणाने त्यांच्या जॅकेटच्या खिशातून एक पांढरा लिफाफा काढला आणि सलोनीला दिला. सलोनीने आजूबाजूला पाहिले आणि मग लिफाफा घेतला. तो माणूस तिथून निघून गेला. हे सर्व पाहून आशाजी आणखीनच चिंतेत पडल्या. त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न येऊ लागले. हा व्यक्ती कोण होता? त्याने लिफाफा का दिला? आणि त्यात असे काय आहे की सलोनी इतकी आनंदी आहे? हो, सगळं काही नियोजनाप्रमाणे घडत आहे. हा आवाज सलोनीचा होता. मग सलोनीच्या तोंडून असे काहीतरी बाहेर पडले. ते ऐकून त्यांचं मन थरथर कापले. त्या तिथेच निशब्द उभी राहिल्या. सलोनीने फोनवर बोलणे संपवले आणि तिथून निघून गेली. पण आशाजी अजूनही त्याच जागी दगडी डोळ्यांनी उभ्या होत्या. या प्रचंड थंडीतही त्यांच्या शरीरातून प्रचंड घाम येत होता. त्यांचं हृदय अनियंत्रितपणे धडधडत होते आणि ते त्याच्या शरीराला एक विचित्र संवेदना जाणवत होती आणि शरीर एका विचित्र प्रकारच्या मुंग्या येण्यानं भरले होते. त्यांनी कसे तरी स्वतःला सावरले. थरथरत्या पावलांनी घराकडे निघाल्या आणि हळूहळू त्यांच्या खोलीत पोहोचल्या. दार बंद केले आणि शांतपणे बेडवर झोपल्या आणि स्वतःला रजाईने झाकले. डोळे उघडे होते, पण त्या डोळ्यात आता झोपेऐवजी भीती आणि शंका होती. त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही. एवढंच की त्यांचा मुलगा संजयला सुद्धा नाही. सलोनी त्यावेळी थोडी सुद्धा कल्पना नव्हती की तिचे सर्व बोलणे तिच्या सासूबाईंनी ऐकलं होतं. मित्रांनो, शेवटी असं काय ऐकलं होतं आशाजींनी ज्यामुळे त्यांचे काळजीचं हादरलं होतं? त्यांच्या सोनबाईचं काही गुपित होते का जे त्यांच्या समोर आलं होतं? त्यांची नजर खिडकीमधून त्या काळोख रात्रीला बघत होती, पण मनात सतत तोच आवाज घुमत होता जो त्यांनी ऐकला होता. तोच आवाज ज्यानं त्यांचं काळीज हादरवलं होतं. थोड्या वेळाने सलोनी दूध घेऊन खोलीत आली तेव्हा आशाजीने स्वतःला सामान्य असल्याचं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आई, दूध पिऊन घ्या. थोडे गरम आहे. थंडीत चांगले असते. आशाजींनी हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हास्य खूपच फिकट होते. तिने मान हलवली आणि फक्त म्हणाल्या, ठेव, मी नंतर पिईन. सलोनीने त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले, पण काहीही न विचारता निघून गेली. दार बंद होताच आशाजींनी त्यांच्या साडीच्या पदराने डोळे पुसले. मग त्यांनी उशीत चेहरा लपवला आणि शांतपणे रडू लागल्या. आशाजींच्या डोळ्यात झोपेचा काहीच पत्ता नव्हता. मध्यरात्र उलटून गेली होती, पण तिच्या आतलं वादळ काही केल्या कमी होत नव्हतं. रजाईने झाकून ती पुन्हा पुन्हा बाजू बदलत होती. जणू काही तिचं शरीर बेडवर तर होते, पण त्याचं मन दुसरीकडेच कुठेतरी भटकत होते. त्याच्या मनात एक अव्यक्त भीती होती, मनात एक खोल शंका होती आणि शेकडो प्रश्न त्यांच्या मनात शांत वादळासारखे उसळत होते. कधी कधी जेव्हा त्या डोळे बंद करायच्या तेव्हा त्यांच्या आतली अस्वस्थता वाढत असे. त्यांनी सत्याकडे दुर्लक्ष करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यासमोर तेच शंका, तेच आवाज, तेच चित्र यायचे. अचानक असं वाटलं की आतमधला एकदा निर्णय तुटून तिच्या समोर उभा राहिला आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारची कडक भावना आली. त्यांनी रजाई एका बाजूला ढकलली आणि हळू उठून बसल्या. त्या क्षणी तिचा पवित्रा बदलला होता. आशाजींनी आता निर्णय घेतला होता. आता पुरे झाले. तिच्या मनाने म्हटले, आता मी गप्प नाही बसणार. नाही. 2 दिवसांनी जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत होतं तेव्हा बाहेरच्या खिडक्यांमधून थंड वारे वाहत होते, पण आशाजी तिच्या खोलीत शांत बसल्या होत्या. तिचे डोळे लाल झाले होते, केस विस्कटलेले होते आणि तिच्या हातात एक जुनी बाहुली होती जी तिने अनेक वर्षापूर्वी कपाटात ठेवली होती. हळूहळू ती तिच्याशी बोलू लागली. राधा, बघ, ती पुन्हा आली आहे. तीच डायन. ती मला मारून टाकेल. तिने एका लहान मुलीप्रमाणे एका निरागस हास्याने बाहुलीला मिठी मारली. त्याच क्षणी बाहेरून आवाज आला. सलोनी दूध घेऊन खोलीत जवळ पोहोचली आणि आत पाहताच ती चकित झाली. आई, तुम्ही हे काय करताय? ती हळूच बोलली. आशाजींनी मान हळबळवली. त्यांच्या डोळ्यात भीती, निरागसता आणि थोडेसा वेडेपणा स्पष्ट दिसत होता. गप्प बस. ती मला मारायला आली आहे. तू पाहते ना, राधा ही मला रोज रात्री त्रास देते.
ती गुडियाला सांगत होती. सलोनीला आनंद होत होता, पण तिला जे हवे होते ते आता घडत होते. आता ही पूर्णपणे वेडी झाली आहे. ती स्वतःशीच बडबडली आणि दूध न देता परतली. पण तिच्या चेहऱ्यावर दया नव्हती, उलट एक विचित्र समाधान होते. दुसरीकडे खोलीत बसलेल्या आशाजींना तिची सावली दूर जाताना दिसताच त्यांच्या ओठांवर हलकंसं हास्य आलं. चल बाळा, तुझा खेळ आता सुरू झाला आहे आणि माझीही सकाळी 8 वाजले आहेत. संजय नुकताच तयार झाला होता आणि ड्रॉइंग रूम मध्ये बसला होता तेव्हा स्वयंपाकघरातून आवाज आला. संजय, बघ आई उठली आहे का? चहा थंड होईल. हो, मी बघतो, असं म्हणत तो आईच्या खोलीकडे निघाला. खोली आतून उघडी होती. खिडकीतून थोडासा सूर्यप्रकाश आत येत होता. पण समोरचे दृश्य पाहून संजय थांबला. आशाजी जमिनीवर बसल्या होत्या. त्या हातातल्या जुन्या उशीशी बोलत होत्या. नाही, तू जाऊ नकोस. सगळे मला सोडून गेले आहेत. आता तू पण जाणार का? मग अचानक ती रडू लागली. प्लीज, मला एकटं सोडू नकोस. संजय घाबरला. आई आई, तू काय करतेस? आशाजींनी वर पाहिलं, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र उदासीनता होती. जणू काही ती ओळखूच शकत नव्हती. मग ती हळुवारपणे म्हणाली, तू कोण आहेस? तूही मला घ्यायला आला आहेस का? नाही, मला घेऊन जाऊ नकोस. आई. संजय तिच्या जवळ वाकला. आई, तुला काय झालं? मी आहे, संजय, तुझा मुलगा. आशाजी त्याच्याकडे पाहत राहिल्या. मग अचानक तिने तोंड दुसरीकडे वळवले. नाही, तू नाहीस. माझा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो. तू असू शकत नाहीस. संजयचा चेहरा फिकट पडला. तो त्याच्या आईला उचलून बेडवर बसवू लागला. तेवढ्यात अचानक सलोनी मागून हातात चहाचा ट्रे घेऊन आली. काय झालं? तिने काळजीची भासवत विचारली. संजयने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. काहीतरी गडबड दिसते. आई मला ओळखत नाहीये. सलोनीने डोळे खाली केले. तिची आतून हसणे लपत नव्हते. तिने मनात विचार केला की हे चांगलं झालं. परिणाम सुरू झाला आहे. आईच्या अंगावर रजई टाकून संजय बाहेर आला आणि सोफ्यावर बसला. कपाळावर हात ठेवला आणि विचार करू लागला. काही वेळाने सलोनी त्याच्या शेजारी येऊन बसली आणि त्याच्या खांद्याला हळुवारपणे स्पर्श करून म्हणाली, संजय, तू ठीक आहेस ना? संजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मला समजले नाही. आईची प्रकृती दिवसेंदिवस का बिघडत चालली आहे? पूर्वी ती फक्त गप्प बसायची, आता ती बडबडत आहे, ओरडत आहे आणि आज हे सगळं. सलोनीने किंचित डोके खाली केले. तिच्या आवाजात सहानुभूती होती. ती म्हणाली, मी तुम्हाला आधीच सांगितले होते. डॉक्टरांनी ती औषधं दिल्यापासून त्याची तब्येत बिघडली आहे. कदाचित त्या औषधांचे काही दुष्परिणाम होत असतील. संजयला धक्का बसला. औषधे? पण ती तर तूच दिली होती ना डॉक्टरांकडून देऊन. सलोनीने लगेच व्यत्यय आणला. हो, पण मी त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले आणि तुला तर माहितीच आहे मी आईच्या चांगल्याचा विचार करते. आणि मग जेव्हा संजय त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याबद्दल बोलला तेव्हा सलोनीने त्याला थांबवले आणि म्हणाली, नाही संजय, असं करू नकोस. जर आपण आईला घेऊन गेलो तर ते तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करतील. मग लोक म्हणतील की आई वेडी झाली आहे आणि हे सर्व आपल्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध असेल. संजयने थोडा वेळ विचार केला आणि नंतर आईची अवस्था पाहून तो काळजीत पडला. पण सलोनी, आपण काहीतरी करायलाच हवे. आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सलोनीने त्याला शांत केले आणि म्हणाली, अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. आपण सगळं सांभाळू. सध्या तरी आपण आईला घरीच आराम करू आणि मग गरज पडली तर आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. संजयने सलोनीचे म्हणणे मान्य केले, पण तो अजूनही काळजीत आणि गोंधळलेला होता. तो त्याच्या आईजवळ बसला आणि तिच्या पायांना मालिश करू लागला. संजय काही वेळ गप्प राहिला. त्याच्या चेहऱ्यावर द्विधा मनस्थिती स्पष्ट दिसत होती. पण त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरील निरागसते मागे किती विष लपले आहे याची त्याला कल्पना नव्हती. त्याची आई त्याची अवस्था पाहून स्वतःशीच म्हणाली, बाळा, तुझ्या आईला या अवस्थेत पाहून तुला किती वेदना होत आहेत हे मला माहीत आहे. पण बेटा, मी तुला आता काहीही सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर थाप पडली. सलोनीने दार उघडताच तिच्या काकू गीताजींना समोर पाहून तिला धक्काच बसला. पण नंतर तिने स्वतःला सावरले आणि हसत म्हणाली, अरे मावशी, तुम्ही असं अचानक आला? मला कळवायला हवं होतंस. मी तुला घ्यायला आले असते. गीताजी हसल्या आणि म्हणाल्या, जर मी तुला आधीच सांगितले असते तर तुम्हाला सरप्राईज कसे मिळाले असते? अगं सुनबाई, आशा कुठे दिसत नाही. अरे हो, मी तर विसरलेच होते की ती मंदिरात गेली असावी. काही म्हण सुनबाई, तुझ्या सासूबाईंमध्ये अजूनही खूप धाडस आहे. ती इतक्या थंडीतही सकाळी लवकर मंदिरात जाते
हे माझ्याच्याने तर नाही होणार बाबा. सलोनी काही बोलण्यापूर्वीच गीताजी म्हणाल्या, सुनबाई चल बरं, आता पहिला गरमागरम चहा बनव, तोपर्यंत मी फ्रेश होते. मग संजयही तिथे पोहोचला आणि त्याच्या मावशीला पाहून तो आनंदी झाला आणि तिच्याकडे आला. त्याने तिच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला आणि म्हणाला, मावशी तुम्ही कसे आहात? तुम्हाला अचानक इथे पाहून मला खूप आनंद झाला. असो, नाहीतर मला तुझी खूप आठवण येत होती. गीताजी हसत म्हणाल्या, बरं, जर तुला माझी आठवण येत असती तर तू मला फोन करू शकला असता. संजय आणखी काही बोलणार इतक्यात त्याला आतून आशाजींचा मोठा आवाज ऐकू आला. नाही, मला मारू नकोस. तिचा आवाज इतका मोठा होता की संजय त्याच्या आईच्या खोलीकडे धावला आणि ती त्याच्या मागे गीताजी आणि सलोनीही धावल्या. गीताजी खोलीत पोहोचताच तिच्या बहिणीची अवस्था पाहून ती थक्क झाली. आशाजी बेडवर बसल्या असताना थरथर कापत होत्या. तिच्या डोळ्यात भीती आणि चेहऱ्यावर घाम होता. गीताजी क्षणभर चकित झाल्या. गीताजी आशाजींकडे धावत गेल्या. तिने खाली वाकून तिच्या बहिणींचं डोकं धरलं आणि म्हणाली, ताई, ताई तुला काय झालंय? तू कोणाला घाबरतेस? मी तुझी बहीण गीता आहे, माझ्याकडे बघ. आशाजींचा चेहरा थरथरत होता, जणू काही त्या एखाद्या दुःख स्वप्नात असल्यासारखे आणि नुकतीच जागी झाली असे वाटत होते. ती संजयकडे एकटक पाहत होती आणि तिच्या ओठातून फक्त एकच कुजबुज निघत होती, मला तिथे पाठवू नकोस, मी वेडी नाहीये. गीताजींनी संजयकडे आश्चर्याने पाहिले. संजय, तुझी आई काय म्हणत आहे आणि हे सगळं कधीपासून चालू आहे? संजयने डोळे खाली केले, मग हळू आवाजात म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून आईची प्रकृती बिघडत चालली आहे. कधी ती अचानक ओरडते, कधी रडू लागते. मला तिला हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं, पण संजय पुढे बोलणार तेवढ्यात सलोनीने त्याचं बोलणं थांबवलं आणि मध्येच बोलली की पण मावशी, आम्ही त्यांना कुठे घेऊन जाणार होतो? जर कुठे ऍडमिट केले असते तर समज आणि भाऊकी काय म्हणाली नसती का की आई वेडी झाली आहे? गीताजींच्या नजरा काही क्षण सलोनीवरच केल्या होत्या, पण गीताजींच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तिनं आशाजींकडे पाहिलं आणि नंतर त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, तू काळजी करू नकोस ताई, आता मी आले आहे, सगळं ठीक होईल. पण तिच्या चेहऱ्यावरील काळजीच्या रेषा अधिकच खोलवर जात होत्या. गीताजींनी आशाजींच्या डोक्यावर हळूच प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, ताई, आता मी इथेच राहील. तू पूर्णपणे बरी होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तिच्या आवाजात ती जवळीक होती जी फक्त बहिणींच्या नात्यात आढळते. निस्वार्थी, मजबूत आणि खरा. जवळच उभी असलेली सलोनी हलकेच हसली, पण तिच्या हास्यात एक संकोच, एक अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत होती. अहो मावशी, तुम्ही किती दिवसांसाठी आला आहात? मला तर वाटतं की फक्त 2-3 दिवसाकरिता आला आहात. गीताजींनी तिच्या डोळ्यात पाहत हलके स्मित हास्य करत उत्तर दिले, नाही सुनबाई, जोपर्यंत माझ्या बहिणीची तब्येत सुधारत नाही तोपर्यंत मी इथेच राहील. असो, तिला आता बरे वाटत नाहीये, ती बरी होत नाही तोपर्यंत मी इथेच राहील. काहीही असो, तिची आता चांगली काळजी घेण्याची गरज आहे आणि माझ्यापेक्षा तिची एवढी काळजी कोणीही घेऊ शकत नाही. तू माझी काळजी करू नकोस, मी माझ्या बहिणीसोबत राहीन. हे सर्व ऐकून जवळच उभा असलेला आणि आईच्या या अवस्थेमुळे भावूक झालेला संजय दीर्घ श्वास घेत म्हणाला, मावशी, तुम्ही खरे बोलत आहात ना? तुम्ही इथेच राहणार आहात का? आता तुम्ही इथे आल्याने मला खूप आराम वाटतोय. मी माझ्या आईला कसं असे सोडू शकत नाही, पण मला आता असं वाटतंय की सगळं ठीक होईल. सलोनी हसत म्हणाली, हो नक्कीच मावशी, तुम्ही इथे राहणार असाल तर आम्हालाही आनंद होईल. गीताजींनी संजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा, आता तुला तुझ्या आईची काळजी करण्याची गरज नाही. मी आता इथेच आहे. आता सगळं काही ठीक होईल. संजय भावूक झाला आणि त्याने गीताजींचा हात धरला आणि क्षणभरासाठी त्याचे डोळे ओले झाले. आशाजी झोपी गेल्या होत्या. गीताजींनी तिच्या बहिणीकडे प्रेमाने पाहिले आणि मग हळू आवाजात म्हणाल्या, चल, ताई झोपली आहे, तिला आता आराम करू दे. मग त्यांनी जवळच उभ्या असलेल्या संजयकडे पाहिले आणि हसत म्हणाल्या, तू मला सांग, तुला आज ऑफिसला जायचं नाही का? यानंतर गीताजींनी सलोनीकडे एक नजर टाकली, जी ती एका कोपऱ्यात शांतपणे तिच्या चेहऱ्यावरील थोडीशी चिडचिड लपवत उभा होती. गीताजी हलक्या विडंबनाने हसल्या आणि म्हणाली, सुनबाई, तू अजूनही इथेच आहे, मग चहा तर सोबत घेऊन आली असती का? अजून झोपी गेली नाही तुझी? सलोनीने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला, पण गीताजींच्या शब्दामधील तीक्ष्णता स्पष्टपणे जाणवत होती. रात्रीची वेळ होती. घरातले सगळे जेवणाच्या टेबलावर बसले होते. ते जेवण करत होते.
वातावरण साधे होते, पण एक अव्यक्त तणाव अजूनही हवेत तरंगत होता. गीताची प्रेमाने आशेजीनं जीव घालत होती आणि संजय वारंवार त्यांच्या आईकडे पाहत होता. जणू काही त्याला खात्री करायची होती की आई खरोखर ठीक आहे. त्याच वेळी सलोनीने हुशारीने तिचे हास्य लपवत म्हटले, मावशी, मी तुम्हाला काही विचारू का? तुम्हाला भीती नाही वाटत का आईंच्या या वेडेपणाची? क्षणभर टेबलावर शांतता पसरली. संजयने त्याची प्लेट सोडून सलोनीकडे रागाने पाहिलं. सलोनी, तू काय म्हणत आहेस? माझी आई ठीक आहे, फक्त कधी कधी तिला काही आठवत नाही. आणि हो, माझी आई वेडी नाहीये. संजयच्या आवाजात त्याच्या आईबद्दल प्रचंड आदर होता आणि रागही होता. उर्वरित भाग लवकरच.